आजकाल आपल्या देशावर गरिबी आली. का आली असेल? फक्त सामान्य जनतेपुरतीच गरिबी आहे. शेतकरी वर्गालाच प्रत्येक गोष्टीचं बंधन आहे. हेच जर तुम्ही नेते लोकांना जर बघितला तर त्यांच्या कोणत्याच लाईफस्टाईलमध्ये कधीच बदल होत नाही. युद्धाची परिस्थिती असू दे, कशा काही असू दे, देश संकटात असू दे, तरी सुद्धा ही जनतेवरच बंद घालणार. परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका, जास्त खाऊ नका, तेल खाऊ नका, तेल जास्त गाड्यात वापरू नका. सगळी काटकसर फक्त जनतेने करायची आणि जनतेच्या पैशावर ह्या जे यंत्रणा आहे आपली, आपण निवडून दिलेलीच आहेत, त्यांनी निवांत ऐश करायची. लोकशाही आहे. अरे लोकशाही आहे का ही हुकुमशाही होत चालली आहे हेच कळना झाले. जे मोदीजींनी ह्या देशात कोणती सिस्टीम राबवल्या, निवडून आल्यानंतर जे मतदानाचं मशीन आहे ते ताब्यात घेतलं. निवडून आल्यापासून जनतेला फक्त आणि फक्त मोदीजी दिसतात. दुसरं मोदीजींनी काय काम केले ते दिसत नाही. त्यांची भाषणं, ते भाषणात सांगतात ना, मी गरीब घरातून आलोय. मोदीजी गरीब घरातून आलात, पण आता किती जनतेचा पैसा उडवताय. सोशल मीडियावर तुमचे फोटो व्हायरल होतात ना, की दौऱ्यावर आजपर्यंत तुम्ही 11 वर्षात 815 कोटी रुपये फक्त परदेशी दौऱ्यावर खर्च केले. तर एवढा पैसा हा कुणाचा? जनतेचा. जनतेचा पैसा आरामात उडवायचं, जनतेच्या पैशावर ऐश करायची, निवांत जीवन जगायचं. आणि सगळे बंधन जनतेला. तेल जास्त वापरू नका, जास्त सोनं सोनं तर आता खरेदी करायची जनतेची ऐपतच नाही. पण त्यात पण आता लग्नात काय सोनं नाही तर फक्त पिवळे दोरे घालून लग्न साजरी करायला लागणार आहे. मोदीजींची किमया आहे ही. देश अच्छे दिन आ रहे हैं. देखो कितने अच्छे दिन आए मोदी जी.